तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला असून राज्यभरातून हजारो वारकरी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पायी दिंडी सोहळ्यात सहभागी होत आहेत। त्याच पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र अंजनगाव सुर्जी येथून निघालेली श्री संत रूपलाल महाराज पायदळ दिंडी पालखी यंदा 31व्या वर्षीही मोठ्या उत्साहात पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे। 24 जून रोजी श्री क्षेत्र अंजनगाव सुर्जी येथून दिंडीचे प्रस्थान झाले। रिमझिम पावसात शेकडो वारकरी विठ्ठल नामाचा अखंड गजर, टाळ मृदुंगाचा निनाद आणि भजन कीर्तनात तल्लीन होत पायी प्रवास करीत आहेत। वारी समाजाचे आराध्य दैवत संत रूपलाल महाराज यांच्या संग्रामपूर तालुक्यातील वरवड बकाल येथील मंदिरात 29 जून रोजी दिंडीचे अत्यंत भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले। रांगोळ्या, दीपप्रज्वलन, भजन आणि जयघोषाने परिसर दुमदुमून गेला। मार्गातील विविध गावांमध्ये वारकऱ्यांसाठी अल्पोहार, भोजन आणि निवासाची व्यवस्था करण्यात आली। 4 जुलै रोजी दिंडी बुलढाणा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील चिखली तालुक्यातील उदयनगर येथे पोहोचली। यावेळी दिंडीत सहभागी असलेले संग्रामपूर तालुक्यातील वरवड बकाल येथील पत्रकार प्रल्हाद दातार यांची चिखलीकडे जात असलेल्या पत्रकार बांधवांशी योगायोगाने भेट झाली। सहकारी पत्रकारांची दिंडीत झालेली ही अनपेक्षित भेट सर्वांसाठी आनंददायी ठरली। या अविस्मरणीय क्षणांची छायाचित्रे टिपून त्यांनी वारकरी संप्रदायातील भक्ती, समर्पण आणि आध्यात्मिक आनंदाचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविला। पंढरपूरकडे वाटचाल करणाऱ्या संत रूपलाल महाराजांच्या दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांचा उत्साह, भक्तिभाव आणि विठ्ठल नामाचा अखंड गजर यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले असून ही दिंडी श्रद्धा, सेवा आणि समर्पणाचा प्रेरणादायी संदेश देत पुढे मार्गक्रमण करीत आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा। अंजनगाववरून रूपलाल महाराजांची दिंडी घेऊन निघालेलो आणि आज रोजी बुलढाणा जिल्ह्याच्या अगदी शेवटच्या टोकावर येऊन पोहोचलेलो। 24 पासून ही दिंडी पुढच्या महिन्यात या येणाऱ्या महिन्यात 24 तारखेला जवळपास 22 तारखेला पंढरपूरला पोहोचेल। 24 तारखेची आषाढी एकादशी आहे। आषाढी एकादशीला विठ्ठलाचं दर्शन घेऊन ही दिंडी पुन्हा परतीचा मार्ग निघणार आहे। आता मध्यंतरीच्या कालावधीमध्ये अत्यंत चांगल्या आणि उत्साहाच्या वातावरणात संपूर्ण वारकरी जवळपास 200च्या जवळपास वारकरी आम्ही सोबत आहोत आणि सर्व वारकऱ्यांना घेऊन ही दिंडी पंढरपूरकडे रवाना झालेली आहे। तुम्हाला आध्यात्मिक आनंद कसा वाटून आला? एकंदरीत या म्हणजे दिंडीमध्ये आयुष्यामध्ये जे काही अनुभवायला मिळालं नाही ते चांगलं अनुभवायला मिळालं आणि अनेक विचाराचे लोक, अनेक माध्यमं आणि अनेक ठिकाणचं जेवण, अनेक ठिकाणचे दानी लोक यांच्यामुळे असं वाटते की खरोखर काही एक वेगळा आनंद होत आहे आणि या भागातला परिसर वगैरे पाहताना सुद्धा एक मनुष्य आनंद होता। महाराजांचं मूळ गाव हे पहूर आहे। पहूर हे त्यांचं जन्मगाव आहे आणि अंजनगाव ही त्यांची कर्मभूमी आहे। तिथं त्यांचा जन्म झालेला आहे, त्यांचं गाव ते आहे आणि त्यानंतर ते आपल्या वयात म्हणजे तरुणपणामध्येच त्यांनी आपलं घर सोडलं। त्यावेळेस त्यांच्या पत्नीला जवळपास 4 महिन्याचा गर्भ होता आणि त्या अवस्थेनं त्यांनी आपलं घरचा सोडून ते राष्ट्रसंतांच्या प्रवाहात आले। तुकडोजी बाबा, गाडगे बाबा यांच्या संपर्कात ते आले आणि त्यांच्यापासून त्यांनी जो संदेश त्यांना दिला की सेवा कर, आणि हा सेवा कर हा संदेश त्यांच्या मनात बसल्याबरोबर त्यांनी मग ठिकठिकाणी आपल्या करत अंजनगाव येथे ते स्थिर झाले आणि अंजनगावाला मग त्यांनी समाधी दिली। हे वर्ष कोणतं असेल दिंडी? 30वं वर्ष जवळ रूपलाल महाराज आपल्या रूपलाल महाराज वरवड बक्कालला सुद्धा बऱ्याच वेळा म्हणजे ज्या ठिकाणी रूपलाल महाराज हे दिंडीचे जाते भाऊ, हे दिंडी ज्या ठिकाणाहून ज्या गावावरून रूपलाल महाराज पंढरपूरला गेले त्या सर्व गावावर जाते। मग त्यासाठी किती आलेवेळे घ्यायचे असले तरी ती त्या गावात जाते आणि त्या गावात तिथे त्यांचा संपर्क होता त्या गावामध्ये अजूनही या गावातही गेले हो, या गावात म्हणजे रूपलाल महाराज पुरोगामी विचार होते म्हणजे हो, पुरोगामी विचार तुकडोजी महाराजांची शिष्य असल्यामुळे, राष्ट्रसंतांचे सानिध्यात आल्यामुळे स्वच्छता, ग्राम स्वच्छता अभियान, जनजागृती, समाज जागृती हे त्यांचं पहिल्यापासून ध्येय होतं, त्याच त्यांनी शेवटपर्यंत केलं। रूपलाल महाराज की जय।